नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पारंपरिक पद्धतीने 1 किलो कैरीचा गोड साखर आंबा कसा बनवायचा ते दाखवते। हा साखर आंबा चवीलाही अप्रतिम लागतो आणि योग्य पद्धतीने बनवल्यास खूप दिवस टिकतो। या रेसिपीमध्ये मी अगदी लागणारे सर्व साहित्य योग्य प्रमाण सविस्तर सांगितले आहे। कैरी निवडण्यापासून ते साखरेत मुरवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। पहिल्यांदाच साखर आंबा बनवणाऱ्यांनाही ही रेसिपी सहज जमेल। या रेसिपीसाठी फक्त काही मोजकेच साहित्य लागतं। चला तर मग बनवूया। त्यासाठी मी इथे 1 किलो कैरी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडी करून घेतली। आता इथे सर्व कैरीची साल काढून घ्यायची आहे। आता कैऱ्यांची साल पूर्ण काढून झाल्यानंतर आता हे आपण किसून घेऊया। कैरी किसत असताना थोडं सांभाळून किसा, कारण कैरी किसत असताना आपल्या हाताला किंवा बोटाला किसणी लागण्याची शक्यता असते। संपूर्ण कैरी किसल्यानंतर आता आपण त्यामधील अतिरिक्त पाणी काढून टाकूया, म्हणजे कैरीचा किस पूर्णपणे कोरडा होईल, म्हणजे आपला साखर आंबा भरपूर दिवस टिकेल। आता साखर आंबा करायला आपल्याला जाड बुडाचे पातेले घ्यायचे आहे किंवा कढई घ्यायची आहे, कारण त्यामुळे साखर आंबा तळाची लागून करपणार नाही। मी इथे कढई घेतलेली आहे। आता सर्व साखर आंबा त्यामध्ये टाकून थोडा वेळ आपण हलवून घेऊया, म्हणजे थोडंसं जेही पाणी त्या कैरीच्या किसामध्ये असेल ते निघून जाईल। अगदी थोड्या वेळाने आता आपण त्यामध्ये 1 किलो कैरीला 1.25 किलो साखर घालायची आहे। तुम्हाला जर जास्तच गोड आवडत नसेल तर तुम्ही 1 किलो कैरीला 1 किलो साखरसुद्धा घालू शकता, पण माझ्या मते 1 किलो कैरीला 1.25 किलो साखर हे योग्य प्रमाण आहे। आता कैरी आणि साखर एकजीव होईपर्यंत अशाच प्रकारे हलक्या हाताने मिसळत राहूया, म्हणजे साखर तळाशी लागणार नाही। हळूहळू साखर विरघळून सुंदर पाक तयार होतो। साखर हळूहळू विरघळू लागली की मिश्रण चमकदार दिसायला लागतं आणि साखर आंब्याला छान चमकदार कलरही येतो। आता मिश्रणाला आणखी काही मिनिटे शिजू देऊया। जास्त शिजू नका, नाहीतर थंड झाल्यावर तो घट्ट होऊ शकतो। आता त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया। आता मिश्रणाला योग्य घट्टपणा आला आहे। आता गॅस बंद करूया। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे। थंड झाल्यावर साखर आंबा आणखी छान सेट होतो। आता हा तयार झालेला साखर आंबा स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवू शकता। साखर आंबा घेताना नेहमीच कोरडा चमचा वापरा, त्यामुळे साखर आंबा जास्त दिवस चांगला टिकतो। हा साखर आंबा तुम्ही पोळी, पुरी, पराठा किंवा अगदी तसाच खायलाही खूप छान स्वादिष्ट लागतो। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।